नमस्कार मंडळी, योगिता होम फूड्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण तांदूळशाची भाजी करणार आहोत। तर बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया। तर बघा मंडळी, मस्त अशी ताजी हिरवी गार बघू शकता टवटवीत अशी तांदूळशाची भाजी आणलेली आहे। 10ला 1 आणि 15ला 2 अशी भाजी आहे। पावसाळा असल्यामुळे बघा भाज्या थोड्याशा स्वस्त झालेल्या आहेत आणि मस्त छान अशा टवटवीत भाज्या आहेत। तरी भाजी खायला खरंच खूप छान लागते। तरी ते बघा तांदूळशाची भाजी आता आपण बनवायला घेऊया। तर कसं निवडायचं ते बघू। आणि तुम्ही बघू शकता जरा सुद्धा घाण नाही, भाजी एकदम स्वच्छ अशी भाजी आहे। तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी निवडून घ्यायची आहे। हा दांडा इतकासा टाकायचा आणि यातून असे छोटे छोटे आपल्याला भाग करायचे आहेत। बघू शकता हे बघा। अशा पद्धतीने ही भाजी आपण निवडून घेऊया। आणि ही भाजी आहे ना शरीरासाठी पण खूप पौष्टिक अशी भाजी आहे। याच्याने सांधेदुखी कंबरदुखीचा त्रास पण कमी होतो। आणि ही एकदम ज्वारी अशी भाजी आहे। ही भाजी तुम्ही बघू शकता, या भाजीचे देठ बघा तुम्ही असे निळसर रंगाचे आहेत। अशा पद्धतीची भाजी चवीला खूप छान लागते। याच्यामध्ये 2 प्रकारच्या भाज्या असतात। या तांदूळच्या भाजीमध्ये बघा एका भाजीचा कलर अशा देठांचा कलर निळसर असतो आणि एक देठाचा कलर असा हिरवागार असतो। त्यामुळे घेताना देठ निळसर असलेल्या भाजीचा कलर घ्यायचा। ही भाजी खायला एकदम पौष्टिक आहे। तर आता ही सर्व भाजी बघा मी निवडून घेते आणि निवडून घेतल्यानंतर तुम्हाला भाजी कशी बनवायची ते दाखवते। तर बघा मंडळी, इथे अशा प्रकारे तांदूळशाची भाजी सगळी मी निवडून घेतलेली आहे। बघा बघू शकता ताट भरून अशी ही 2 पेंड्याची भाजी आपली इथं झालेली आहे निवडून। तर आता काय करायचं आहे आपल्याला, ही भाजी स्वच्छ आधी धुवून घ्यायची आहे। भाजी धुवून घेतल्यानंतर नितळायला ठेवायचं, कारण भाजी शिजवताना या भाजीमध्ये पाणी भरपूर असं सुटतं। त्यासाठी सुरुवातीला भाजी धुवून घ्यायची आणि 5 ते 10 मिनिट पाणी नितळायला ठेवायचं आणि मगच भाजी बनवायला घ्यायची। तर आता भाजी धुवून घेते, मग बघू। तर आता बघा पाण्यामध्ये तांदूळशाची भाजी आपण टाकलेली आहे आणि स्वच्छ अशी भाजी आपण आता धुवून घेऊया आणि नितळायला ठेवूया। तर इथे बघा भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आणि फोडणीसाठी बघा अशा पद्धतीनेच आपल्याला आबडधोबड मोठं मोठं लसूण वाटून घ्यायचं आहे। बघा ठेचून घ्यायचं आहे आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत बघा फोडणीसाठी। तर आता तांदूळशाची भाजी आपण आता बनवायला घेऊया। इथे बघा गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढई तापलं की त्याच्यामध्ये तेल ओतूया। तेल आता छान असं आपल्याला गरम करायचं आहे। काय होतं, तेलाचा वापर पण थोडा करायचा आहे, कारण भाजी भरपूर दिसते पण भाजी शिजल्यानंतर खूप कमी होते। त्यासाठी तांदूळसा भाजी करताना तेलाचा वापर थोडासा कमी करायचा। तर आता बघा तेल असं छान तापत आलेलं आहे। तर आता त्याच्यामध्ये आपल्याला ठेचलेला लसूण घालायचा आहे। सोबतच लगेच मी हिरव्या मिरच्या घालणार आहे। फिरवून घेऊया। तुम्हाला जर लहान मुलांसाठी ही तांदूळशाची भाजी करायची असेल तर शक्यतो त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालू नका। लसूण मिठामध्ये पण छान अशी भाजी चवीला लागते खायला। फक्त लसणाची फोडणी द्यायची आणि त्याच्यामध्ये मीठ घालायचं। तर आता बघा आपलं लसूण हिरवी मिरची छान अशी कडलेली आहे, जास्त करपवायचं नाही।
आता बघा याच्यामध्ये धुवून घेतलेली भाजी आपण घालूया. भाजी सर्व घातलेली आहे बघा फोडणीमध्ये. आता फिरवून घेऊ. बघू शकता तुम्ही, कढई भरून आता ही भाजी दिसते आपली तांदूळाची. आणि जसं जसं ही भाजी शिजत येईल तसं ही भाजी कमी होते, कमी दिसते. त्यासाठी आपण सुरुवातीला लसूण हिरवी मिरचीमध्ये ही भाजी छान अशी फिरवून घेऊया. आणि याच्यामध्ये लगेच मीठ घालायचं नाही, कारण मीठ घातल्या लगेच पाणी पण सुटतं, भरपूर पाणी सुटतं. आणि काय होतं, भाजीचा अंदाज कळत नाही, मग भाजी आपली खरट होते. त्यासाठी सुरुवातीला लसूण मिरचीमध्ये आपल्याला ही भाजी छान अशी फिरवून घ्यायची आहे. आणि बघू शकता छान अशी आपण ही भाजी फिरवून घेतलेली आहे. तर आता एक 7 ते 8 मिनिट आपल्याला मध्यम गॅसवरती ही भाजी असंच शिजवून घ्यायची आहे. झाकण वगैरे काही लावायचं नाही. एक 5 मिनिटांनी बघूया. तर इथे बघा एक 5 मिनिट झालेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता भाजी पण छान अशी शिजत आलेली आहे. आणि याच्यामध्ये आपण पाणी वगैरे काही घातलेलं नाही, याचं अंगचंच पाणी सुटतं. तर शक्यतो काय करा, जेव्हा तांदूळशाची भाजी तुम्ही बनवताना त्यावेळेस भाजी धुवून घेतल्यानंतर एक 10 मिनिट पाणी नितळायला ठेवा, म्हणजे याच्यामध्ये जास्त पाणी सुटणार नाही. भाजी धुवून घेतल्या लगेच डायरेक्ट याच्यामध्ये भाजी टाकली तर भाजीला एक ग्लासभर तर पाणी सुटतं. त्यासाठी शक्यतो भाजी नितळून घ्या सुरुवातीला. आता बघा आपल्या इथं 5 ते 7 मिनिट झालेले आहेत. तर आता आपल्याला सगळ्यात शेवटी इथं मीठ घालायचं आहे. बघू शकता थोडंसंच मी मीठ घातलेलं आहे. तर आता परत एकदा आपल्याला फिरवून घ्यायचं आहे मिठामध्ये. काय होतं, जसं जसं ही भाजी शिजेल तशी अजून थोडीशी होते. सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल कढईमध्ये कढई भरून भाजी होती सुरुवातीला, आणि जसं जसं शिजेल तसं ही भाजी कमी होते. आता बघा मीठ टाकलेलं आहे आणि मीठ घातल्यानंतर परत याला थोडंसं पाणी सुटतं. तर अजून एक 2-3 मिनिट आपण मध्यम गॅसवरती भाजी अशीच ठेवूया. तुम्ही बघितलं असेल भाजीमध्ये मी मीठ घातले होते आणि तुम्हाला म्हणले होते मीठ घातल्यानंतर पाणी सुटतं भाजीला. आणि हे बघा दिसत असेल कढईमध्ये मीठ घातल्यानंतर पाणी सुटतं. तर आता हे पाणी आपल्याला सगळं बघा आटवून घ्यायचं आहे. आणि फिरवत राहायचं असं, जेणेकरून आपली भाजी आहे ना कढईला पण चिटकू नये. तर इथे बघा भाजीमधलं सगळं पाणी आटलेलं आहे, बघू शकता. आणि मस्त छान अशी आपली इथं तांदूळाची भाजी तयार झालेली आहे. तर आता गॅस खाली उतरवून घेऊया आणि आता गॅस बंद करू. बघू शकता भाजी शिजल्यानंतर किती थोडीशी अशी झालेली आहे. तर इथे बघा आपण मस्त अशी तांदूळाची भाजी बनवलेली आहे. गॅस खाली उतरवलेलं पण आहे. आणि भाजीसोबत खाण्यासाठी बघा इथं मी छान अशी ज्वारीची भाकरी पण केलेली आहे. आणि भाकरी छान अशी शेकून घेऊया. हिरव्या भाज्यांसोबत बघा अशा पद्धतीची ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी खायला खरंच खूप छान लागते. तर आज आपण मस्त अशी ज्वारीची भाकरी बनवलेली आहे. आणि किती मस्त छान अशी टम्म ही भाकरी फुगलेली आहे बघा. छान अशी शेकून घेऊया दोन्ही बाजूने खरपूस असं. आणि गरम गरम भाकरीसोबत तांदूळाची भाजी आपण खायला घेऊया. तर इथं मस्त छान अशी आपण ही भाकरी शेकून घेतलेली आहे. काढून घेऊया. तर इथे बघा भाकरी ताटामध्ये काढून घेतलेली आहे. आणि आता त्याच्यावरती भाजी काढून घेऊया. आणि सोबतच बघा मी घोसावळ्याची भजी पण बनवली होती. घोसावळ्याची भजी पण याच्यामध्ये कडेला ठेवून घेऊया आणि जेवायला घेऊ. तर इथे बघा ताट वाढून घेतलेलं आहे.
हे बघा तांदूळची भाजी आणि घोसावळ्याची भजी पण बनवलेली आहे बघा. तर एकदम मस्त अशी आपली तांदूळाची भाजी झालेली आहे बघा. बनवून बघा, खरंच चवीला खूप छान लागते. याच्यामध्ये जास्त पदार्थ मसाले घालायची गरज नाही, शेंगदाण्याचं कूट पण घालायची गरज नाही. हिरवी मिरची आणि लसणाच्या फोडणीमध्ये मस्त अशी चविष्ट आपण तांदळाची भाजी बनवलेली आहे, तांदूळाची भाजी बनवलेली आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. बनवून बघा, साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे. धन्यवाद.